नमस्ते, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल ट्रेडिंग विथ सीड यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण बघणार आहे बाजारचा एपिसोड 3. बाजार या नावाने आपण व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंगची लर्निंग व्हिडिओ सिरीज आणत आहोत. तर हा आहे आपला एपिसोड 3. जर या व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर थांबा, आधी तुम्ही आधीचे 2 एपिसोड बघून घ्या, त्यानंतरच हा एपिसोड बघायला सुरुवात करा. तर आपण एपिसोड 1 मध्ये बघितलं इंट्रोडक्शन टू स्टॉक मार्केट. त्यानंतर एपिसोड 2 मध्ये बघितलं लिस्टेड कंपनी बद्दल, जी काय आहे पब्लिक कंपनी, NSE आणि BSE बद्दल. आणि हा एपिसोड 3 यामध्ये आपण बघणार आहे इन्व्हेस्टिंग आणि डीमॅट अकाउंट बद्दल. तर चालेल, तुमच्याकडे फ्री टाइम असेल त्या वेळेत हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं होईल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण असेल. तर माझी रिक्वेस्ट असणार आहे की तुमच्या ओळखीचे जेणे कोणी ट्रेडिंग करत आहेत, इन्व्हेस्टिंग करत आहेत, स्टॉक मार्केट रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, त्यांना शिकत असतील, त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ सिरीज पोहोचवा. त्यांना हे खूप हेल्पफुल होणार आहे. आणि कंटेंट हा आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर चालेल, एपिसोड 3 इन्व्हेस्टिंग अँड डीमॅट अकाउंट आता आपण बघूया. व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपल्याला बघायचं आहे अर्निंग्स अँड सेव्हिंग्स, मिळकत आणि बचत. तर इथं काय म्हटलं आहे, अ मेजर पोर्शन ऑफ युअर इन्कम शुड गो टुवर्ड सेव्हिंग्स. द मनी यू अर्न इज पार्टली स्पेंट, द रेस्ट सेव्ड फॉर द मीटिंग फ्युचर एक्सपेन्सेस. याचाच अर्थ काय आहे, जे काही आपलं इन्कम असेल त्यातून मॅक्झिमम आपण सेव्हिंग केलं पाहिजे. जे आपण पैसे मिळवतो त्यातून थोडेफार आपण खर्च करतो आणि राहिलेले आपण बचत करतो. हे बचत कशासाठी करतो, तर भविष्यात येणाऱ्या खर्चांसाठी आपण ही बचत करत असतो. बट दीज सेव्हिंग्स आर नॉट आयडियल. पण हे पुरेसं आहे का? नुसता बचत करणं हे पुरेसं आहे का? तर नाही. अँड दिस सेव्हिंग्स कॅन ॲक्च्युअली मेक मनी फॉर यू. ही जी तुम्ही बचत करालाय हे पण तुमच्यासाठी पैसे मिळवून देण्याचं साधन होऊ शकते. तर ते कसं ते आपल्याला बघायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. Nowadays one has multiple ways of investing in any of the best investment plan available in the market. आपल्या आजूबाजूला या मार्केटमध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहेत. मल्टिपल वेज ऑफ इन्व्हेस्टिंग, बेस्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन अवेलेबल इन द मार्केट. भरपूर इन्व्हेस्टमेंटच्या प्लॅन आहेत, त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स आर अ वे टू पार्क युअर सेव्हिंग्स. इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय आहेत, तुमचे बचत केलेले पैसे तिथं तुम्ही पार्क करू शकताय. दे मे गिव्ह फायनान्शियल गेन्स इन फ्युचर. जर बचत केलेले पैसे आपण इन्व्हेस्ट केले तर भविष्यात हे आपल्याला परतावा मिळवून देऊ शकतात, पैसे मिळवून देऊ शकतात. व्हाय शुड यू इन्व्हेस्ट? तर आपण इन्व्हेस्टमेंट का केली पाहिजे? इन्व्हेस्टमेंट इज द वे टू लेट युअर मनी ग्रो. बचत केलेले पैसे वाढवण्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. अर्न रिटर्न्स ओव्हर टाइम. तर पैशांवरती पैसे मिळवण्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजेच काय असणार आहे? महागाई. इन्फ्लेशन इज अनदर इम्पॉर्टंट रिझन टू सिक्युअर युअर मनी. इन्फ्लेशन कॉज मनी टू लूज व्हॅल्यू. तर महागाई काय आहे? भविष्यात महागाई ही वाढतच जाणार आहे आणि महागाईमुळं पैशाची व्हॅल्यू कमी होते. तर आपल्याला इथे एक उदाहरण समजून घ्यायचं आहे. आपण लहानपणी सेव्हिंग्स कसं करत होतो? आपल्याला कोणी पैसे दिले तर पिगी बँकमध्ये ठेवणे. आपली आई काय करते? आईकडे आपण पैसे दिले तर ती काय करते? कपाटात ठेवते. म्हणजे आपण काही ना काहीतरी हे सेव्हिंग्सच करत होतो. इन्फ्लेशन समजून घेण्यासाठी तुमच्याकडे 100 रुपये आहेत, बरोबर? तर आपल्याला हे सेव्हिंग करायचे आहेत. समजा आपण आता हे पिगी बँकमध्ये हे 100 रुपये ठेवले किंवा कपाटामध्ये हे 100 रुपये ठेवले, तर या पैशाची व्हॅल्यू कशी कमी होत्या? याच्यासाठी एक उदाहरण. आज जर 100 रुपयाला 1 लिटर दूध मिळत असेल तर हे 100 रुपये देऊन आपण 1 लिटर दूध घेऊ शकतो.
आता हेच आपल्याला भविष्यात वापरायचे आहेत पैसे. आपण ते पैसे कशासाठी ठेवल्यात? बचतीसाठी. ह्या पैशातून आपण वस्तू किंवा सेवा खरेदी करणार आहे. गुड्स अँड सर्व्हिसेस आपल्याला घ्यायचे आहेत. तर 1 वर्षानंतर आपण ते पैसे कपाटात ठेवल्यात. 100 रुपयाची नोट तशीच पिगी बँक मध्ये ठेवली असेल किंवा कपाटात ठेवली असेल. 1 वर्षानंतर ते आपण उघडलं, पिगी बँक मधनं काढलं किंवा कपाटातून ती 100 रुपयाची नोट घेतली. आता त्याच 100 रुपये पासून आपल्याला दूध घ्यायचं आहे. तर दूध झालेलं आहे 110 रुपये लिटर. तर आपण जे कपाटात पैसे ठेवले, पूर्वी त्याच्यापासून आपण 1 लिटर दूध घेऊ शकत होतो, कारण 100 रुपयाला लिटर दूध होतं. आता दूध महाग झालेलं आहे, 10 रुपये महाग झाले. त्याच पैशातून तीच नोट वापरून आपल्याला आता 1 लिटर दूध मिळणार नाही आहे. एकतर आपल्याला कमी दूध घ्यावे लागेल, नाहीतर अजून 10 रुपये घालून मगच दूध घ्यावं लागेल. तर याच्यासाठी याच्यातून काय समजते, तर आपले जे काही पैसे आहेत हे महागाईमुळं या पैशाची व्हॅल्यू कमी होते. वस्तू ज्या काय आहेत त्यांची व्हॅल्यू वाढते. याच्यासाठी आपले पैसे हे इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते पैसे वाढत राहतील. व्हॉट आर द बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स अवेलेबल टू यू? तर आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट ऑप्शन काय काय अवेलेबल आहेत? टुडे देअर आर व्हेरियस टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स दॅट आन्सर द क्वेश्चन. आज आपल्याकडे भरपूर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहेत, तेच या प्रश्नाचं उत्तर देतील. वेअर शुड आय इन्व्हेस्ट माय मनी? तर आपण आपले हे जे काही बचतीचे पैसे आहेत हे वाढवण्यासाठी कुठं इन्व्हेस्ट केले पाहिजे? कुठे इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे? एक आहे फिजिकल असेट, दुसरा आहे फायनान्शियल असेट. त्यात पहिला आपण बघूया फिजिकल असेट. फिजिकल असेट मध्ये काय काय येते? रिअल इस्टेट. तुम्ही तुमच्या बचत केलेल्या पैशातून रिअल इस्टेट खरेदी करू शकताय. गोल्ड और ज्वेलरी, सोनं चांदी आणि त्याच्या दागिने हे तुम्ही खरेदी करू शकताय. कमोडिटीज, वस्तू, गाडी असेल, त्यासारख्या अनेक दुसऱ्या कोणत्याही गोष्टी तुम्ही खरेदी करू शकताय. तर ही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन काय आहे? फिजिकल, ज्या वस्तू स्वरूपात तुमच्याजवळ राहणार आहेत अशा कोणत्याही वस्तूमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकताय. तर दुसरं आहे फायनान्शियल असेट्स. तर दुसरा ऑप्शन काय आहे आपल्याला? फायनान्शियल असेट सच ॲज फिक्स्ड डिपॉझिट विथ बँक्स. बँकेमध्ये आपण फिक्स्ड डिपॉझिट करू शकतोय. स्मॉल सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट विथ पोस्ट ऑफिस. पोस्टामध्ये बरेचसे स्कीम्स असतात, त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. इन्शुरन्स, LICच्या पॉलिसीज असतात, त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन फंड, रिटायरमेंटचे हे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहेत, त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आणि आपल्या रिलेटेड आहे ते म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स इन सिक्युरिटीज मार्केट, शेअर मार्केट, स्टॉक मार्केट. तर इन्स्ट्रुमेंट्स, स्टॉक मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. इन्स्ट्रुमेंट्स इन सिक्युरिटीज मार्केट. सिक्युरिटीज मार्केट म्हणजेच काय आहे? स्टॉक मार्केट आहे. ज्याला स्टॉक मार्केट, स्टॉक एक्सचेंज, शेअर मार्केट असं म्हटलं जाते. तर यामध्ये काय आहेत? वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आपण पहिल्या एपिसोडमध्ये काय बघितलं? पहिल्या व्हिडिओमध्ये काय बघितलं? फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स. तर स्टॉक मार्केटमध्ये फक्त स्टॉक्स नाहीत, तर अजून बरेच प्रोडक्ट्स आहेत ज्याला आपण फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स म्हणतो. तर ते काय काय आहेत? सच ॲज शेअर्स, आपण कोणत्याही कंपनीचे शेअर्स घेऊ शकतोय. बॉन्ड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स वगैरे पण आपण घेऊ शकतोय. डिबेंचर्स, म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंडच्या ॲडव्हर्टाईज सगळ्यांनी बघितल्या असतील. म्युच्युअल फंड सही आहे. तर स्टॉक मार्केटमध्ये बरेच इन्स्ट्रुमेंट आहेत, त्याच्यामध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. तर काय काय आहेत इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आपल्याला? सेव्हिंग्स बँक अकाउंट. तर बँक अकाउंटमध्ये प्रत्येकाचं सेव्हिंग अकाउंट असते. तर ह्यामध्ये पण आपण पैसे ठेवू शकतो आपली बचतीसाठी. आपल्या सगळ्यांचे कोणत्या ना कोणत्या तरी बँकेमध्ये अकाउंट असते. आता तर सगळे ट्रान्झॅक्शन ऑनलाईन झालेले आहेत, ठीक आहेत, पण एक सेव्हिंग म्हणून आपण तिथं पैसे ठेवत असतो. आपल्या अकाउंटचं नाव काय असते? सेव्हिंग अकाउंट. तर बँक अकाउंटमध्ये का ठेवते? आपल्याला घरी आपल्या कपाटात आपल्या पिगी बँकमध्ये ठेवता येते, तरी
प्रत्येक जण आपले पैसे बँकेत का ठेवते, पिगी बँकमध्ये का ठेवत नाही? तर बँक आपल्याला काय देते? इंटरेस्ट देते. तर आपले जे काही पैसे आहेत त्याला 3 ते 4% बँक काय देते? इंटरेस्ट देत असते. आधी आपण जे एक्झाम्पल बघितलं, कपाटामध्ये जे 100 रुपये ठेवले ते 1 वर्षाने 100 रुपयेच राहणार आहेत. तर सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये जर का आपण हे 100 रुपये ठेवले तर पुढच्या वर्षी इंटरेस्ट त्याचा गोळा होऊन 104 रुपये होणार आहेत. म्हणजे आपले पैसे फक्त बँकेच्या अकाउंटमध्ये ठेवल्याने ऑटोमॅटिक 4 रुपयेनं वाढले. तर बँकमध्ये आपण अकाउंट काढून पैसे ठेवू शकतो, आपले सेव्हिंगचे पैसे. त्याच्यावरती आपल्याला काय मिळते? इंटरेस्ट मिळते, जे काय आहे 4%. मग असे जे आपलं महागाईमुळं आपले पैशाची व्हॅल्यू कमी होणार होती, तर हे पैसे जर का आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले तर ऍटलिस्ट 3 ते 4% आपलं पैसे ग्रो होणार आहेत. पण हे पैसे कधी पण काढू शकते, कधी पण वापरू शकते. म्हणून सगळ्यात सोपा आणि पॉप्युलर काय आहे? सेव्हिंग अकाउंट. यानंतर काय येते? फिक्स्ड डिपॉझिट विथ बँक. बँकेमध्ये एफडी. सेव्हिंग्ज अकाउंट सगळीजण करतात. सेव्हिंग्ज अकाउंट असते, पैसे कधी पण वापरू शकते. एफडी बँकेतला दुसरा प्रोडक्ट आहे. काय आहे? का करतात लोक एफडी? तर रेट ऑफ इंटरेस्ट जास्त मिळते. याचाच अर्थ काय आहे? जर बँकमध्ये एका ठराविक कालावधीसाठी आपण पैसे फिक्स ठेवले, म्हणूनच त्याला काय म्हणतात? फिक्स डिपॉझिट. आपण ते पैसे आधीमध्ये वापरणार नाही, आपल्याला ते काढता येत नाहीत. आपल्याला ज्या वेळेला एक फिक्स पिरियडसाठी पैसे लॉक करून ठेवायचे आहेत, आपण आधीमध्ये ते पैसे काढणार नाहीये, त्यावेळेला आपण फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवतोय. आपले जे काही सेव्हिंगचे पैसे आहेत ते फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवतोय. तर का? तर ह्याचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे. किती? साधारण 6 ते 9%. सेव्हिंग्स अकाउंटमध्ये पैसे ठेवले तर तुमचे पैसे जेवढे दिवस आहेत तेवढे दिवसाचे इंटरेस्ट तुम्हाला मिळणार आहे त्या रेट ऑफ इंटरेस्टनं. फीचर काय आहे? तुम्ही कधी पण तुम्हाला लागतील तेव्हा ते पैसे घेऊ शकताय. एफडी काय आहे? तुम्ही ठेवतानाच एक जास्त पिरियडसाठी पैसे ठेवा लागलाय. साधारण 12 महिन्यापेक्षा जादा ठेवलं जाते चांगला रेट ऑफ इंटरेस्ट मिळण्यासाठी. तर एक पिरियडसाठी तुम्ही पैसे हे लॉक करा लागलाय की हे आम्ही काढणार नाही, ह्यातून आम्ही एकही रुपये विड्रॉ करणार नाही आहे. तर अशा वेळेला बँक तुम्हाला जास्त इंटरेस्ट ऑफर करते. ते किती आहेत? 6 ते 9%. याचाच अर्थ पहिल्या एक्झाम्पलमध्ये कपाटात पैसे ठेवले 100 रुपये, 1 वर्षानं ते 100 रुपयेच राहणार आहेत. सेव्हिंग अकाउंटमध्ये 100 रुपये ठेवले तर 1 वर्षानं विथ इंटरेस्ट ते 104 रुपये होणार आहेत. एफडी जर का एफडी केली, तेच 100 रुपये एफडी मध्ये ठेवले तर वर्षाच्या शेवटी विथ इंटरेस्ट 106 ते 109 रुपये जो काही इंटरेस्ट रेट आहे त्यानुसार ते आपले 100 रुपये वाढणार आहेत. ओके, तर अजून काय काय आहे बघूया आपण. इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स. पोस्ट ऑफिसमध्ये बऱ्याचशा स्कीम्स असतात, त्यामध्ये तुम्ही आपले सेव्हिंग्स इन्व्हेस्ट करू शकताय. प्रॉव्हिडंट फंड, रिटायरमेंट बेनिफिटचे ह्या स्कीम्स आहेत. प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन फंड, ह्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. यानंतर आहे बॉन्ड्स. तर गव्हर्नमेंट बॉन्ड्स एक प्रकार आहे ज्यामध्ये हे पैसे तुम्ही गव्हर्नमेंटला द्यायचे, त्याच्या बदली गव्हर्नमेंट तुम्हाला बॉन्ड लिहून देते की तुम्हाला आम्ही रेट ऑफ इंटरेस्ट देऊ. तर काय करते गव्हर्नमेंट? ते पैसे त्यांच्या पर्पजसाठी यूज करणार, देशाच्या विकासासाठी वगैरे, ते जिथं काही त्यांची गरज असेल तिथं. त्याच्या बदले तुम्हाला गव्हर्नमेंट इंटरेस्ट देणार. साधारण ठरलेलं असते त्यांचं 9%, 10%, 12%. त्या रेट ऑफ इंटरेस्टनं तुम्हाला पैसे मिळू शकतात, त्यामुळं बॉन्ड्स. यानंतर आहे म्युच्युअल फंड. सगळ्यांनी तुम्हाला सेव्हिंग अकाउंट माहिती आहे, एफडी माहीत आहे, पोस्ट ऑफिस स्कीम्स बऱ्यापैकी सेव्हिंग अकाउंट आणि एफडी अकाउंट सारखंच असते. यानंतर गव्हर्नमेंट बॉन्ड्स सहजासहजी हे कोण करत नाही. सगळ्यात पॉप्युलर, सगळ्यांना माहीत असणारं काय आहे?
आणि ॲडव्हर्टाईज ज्याची व्यवस्थित भरपूर केली जाते ते म्हणजे म्युच्युअल फंड सही आहे. तर म्युच्युअल फंड काय आहे? म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करू शकताय. म्युच्युअल फंड एक फंड हाऊस असते ज्यामध्ये भरपूर लोकांकडून पैसे कलेक्ट केले जातात. कलेक्ट केलेले पैसे हे स्टॉक मार्केटमध्ये शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केले जातात. हे इन्व्हेस्ट करणारा व्यक्ती असतो त्याला म्हटलं जाते फंड मॅनेजर. हा फंड मॅनेजर एक प्रोफेशनल क्वालिफाईड पर्सन असतोय ज्याला याची पूर्ण माहिती असते, स्टॉक मार्केटबद्दल पूर्ण माहिती असते. तो त्याच्या स्किल अँड टॅलेंटनं पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करून लोकांचा पैसा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असते टाइम टू टाइम, आणि त्याच्यावरती परतावा मिळवून देण्याचं काम हे फंड हाऊस करत असतात, हे म्युच्युअल फंड करत असतात. तर म्युच्युअल फंडचा ट्रॅक रेकॉर्ड आहे की जर का एक लॉंग टर्मसाठी तुम्ही इन्व्हेस्ट केला तर साधारण 12 ते 18% ऑन अँड ॲव्हरेज तुम्हाला परतावा मिळू शकतोय. सेव्हिंग अकाउंटमध्ये किती मिळत होते? 4 पेक्षा जास्त पर्सेंट मिळवायचे असतील तर FD 6 ते 9%. 6 ते 9%पेक्षा जास्त करायचं असेल तर बॉन्ड्स आपल्याला इझिली माहीत नाही, आपण करत नाही. त्यापेक्षा इझी कोण आहेत? म्युच्युअल फंड, त्याच्यामध्ये आपल्याला 12 ते 18% रिटर्न मिळू शकतात वार्षिक. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज असतात त्यामध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. LICच्या भरपूर पॉलिसीज असतात, त्याचे पण चांगले बेनिफिट्स असतात, त्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. आणि आता आपण जे शिकायला लागलोय ते इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्समध्ये आपण हे जे काय आपलं सेव्हिंगचे पैसे आहेत हे 100 रुपये आपण डायरेक्ट इक्विटी मार्केटमध्ये इक्विटी शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. म्युच्युअल फंड आणि इक्विटी हे स्टॉक मार्केटमधूनच पैसे मिळवतात. म्युच्युअल फंडमध्ये काय होते? आपण त्या फंड हाऊसला पैसे देतोय, त्या फंड हाऊसचा फंड मॅनेजर हे पैसे मॅनेज करत असते. त्यांनी एक थोडंफार 1-2% कमिशन घेतात, जे काही त्यांचं आउटपुट निघते त्यातून आपल्या वतीनं त्यांनी काम करून पैसे मिळवून देतात आणि त्यांचं काय असेल ते कमिशन कट करून घेतात. स्टॉक मार्केट जर का एवढं जास्त रिटर्न देते तर ते पूर्ण रिटर्न्स घेण्यासाठी आपल्याला पण डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते. सगळ्यात जास्त रिटर्न्स तर कुठं मिळू शकतात? तर हे इक्विटी मार्केटमध्ये आहे. स्टॉक मार्केट आपल्याला काय बघायचं आहे? स्टॉक मार्केट. तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकताय, रिअल इस्टेटमध्ये करू शकताय, FD मध्ये करू शकताय. FD आलं, इन्शुरन्स आले, आणि आपलं स्टॉक मार्केट. आपल्याला जे शिकायचं आहे, आपल्याला जे करायचं आहे ते स्टॉक मार्केट. इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक मार्केट कॅन यील्ड रिलेटिव्हली हायर रिटर्न. स्टॉक मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट केल्यानं आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न मिळू शकतात. इट इज ऑल्सो हायली लिक्विड. हे कसं आहे? हायली लिक्विड. एनी टाइम तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट्स विकून तुम्हाला परत पैसे मिळू शकतात. यू कॅन बिगिन विथ ॲज लिटल ॲज 1000 रुपीज. तर तुम्ही 100, 200, 500, 1000 रुपयापासून ही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकताय. तर रिस्क काय आहे? शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट इन द स्टॉक मार्केट इज हायली रिस्की. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट जे आपण करतोय, शॉर्ट टर्म साठी जर का करणार असेल तर यामध्ये रिस्क जास्त आहे. का? तर मार्केट इज हायली व्हॉलेटिलिटी. मार्केटमध्ये भरपूर वर खाली होत असते, त्यामुळं शॉर्ट टर्म मध्ये हे रिस्की ठरू शकते. इट मे बी डिफिकल्ट टू पिक द राईट स्टॉक्स. आणि अडचण कुठे येणार आहे? शॉर्ट टर्म मध्ये जर का करणार असेल तर चांगले आणि योग्य स्टॉक्स पिक करायला हे अवघड ठरते. त्यामुळे लॉंग टर्म करणार असेल तर स्टॉक्समध्ये डायरेक्ट तुम्ही इन्व्हेस्टमेंट मला जे योग्य वाटतील तिथं तुम्ही करू शकताय. तर रिस्क ही सगळीकडेच असते. तुम्ही शॉर्ट टर्म करा, लॉंग टर्म करा, तुम्ही गोल्ड घ्या, तिथं पण रिस्क आहे. कोणी पण तुमच्याकडनं चोरी करून जाईल असे म्हटलं जाते. गोल्डचे प्राइसेस हे मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर्स वरती चालतात, म्हणजे ग्लोबल वरती चालते. रिअल इस्टेटचे इन्व्हेस्टमेंट पण चांगले आहेत.
तिथं पण शॉर्ट टर्म मध्ये काही गेन आहे काय जास्त नाही, तुम्हाला लॉंग टर्म रिटर्न्स मिळवून देतात. गोल्ड पण तुम्हाला लॉंग टर्म रिटर्न मिळवून देऊ शकते. शॉर्ट टर्म मध्ये गोल्ड मध्ये पण रिस्क आहे, पैसे कमी आहेत, सेव्हिंग्स अकाउंट मध्ये ठेवू शकते तर सेव्हिंग्स अकाउंटचा इंटरेस्ट रेट कमी आहे. एफडी करा, एफडीचा इंटरेस्ट रेट जास्त आहे. त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न काढायचे असतील मग काय करायला पाहिजे, आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. रिस्क सगळीकडे आहे, कॅल्क्युलेटेड रिस्क घेणे, लॉंग टर्म विचार ठेवणे, ह्यातच आपण एक चांगलं रिटर्न काढू शकतोय. व्हॉट यू नीड टू स्टार्ट इन्व्हेस्टिंग. तर इन्व्हेस्टिंग चालू करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्याकडं काय पाहिजे. वी नीड डीमॅट अकाउंट. तर आपल्याकडे डीमॅट अकाउंट पाहिजे. आपल्याला जर का इन्व्हेस्टिंग करायचं असेल या स्टॉक मार्केटमध्ये तर आपल्याला डीमॅट अकाउंट पहिला काढायला पाहिजे. का, नाव ऑल कंपनीज whose shares are traded on stock exchange are compulsory to be in the electronic form. ज्या कंपन्यांचे शेअर्स ट्रेड करता येतात स्टॉक मार्केटमध्ये त्या कशा फॉर्मॅटमध्ये आहेत, इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये. तर पूर्वी कसं चालायचं, पेपरवरती चालत होतं. शेअर सर्टिफिकेट एक मॅन्युअल प्रोसेस असायची. आपण फॉर्म भरला की आपण पैसे दिले, फॉर्म भरायचा, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला शेअर सर्टिफिकेट मिळत होतं. पण आता कसं आहे, हे इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये झालेलं आहे. हे इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटसाठी आपल्याला डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. जर या स्टॉक मार्केटमध्ये आज आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर सगळे शेअर्स इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये आहेत. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटसाठीच आपल्याला डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. तर यासाठी आपल्याला काय काढायचं आहे, सगळ्यांनी एकदा डीमॅट अकाउंट काढायचं आहे. तर तुम्ही फायर्स आणि झिरोदा थ्रू अकाउंट ओपन करू शकताय. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देणार आहे. मी फायर्स सोबत पार्टनर आहे. तुम्हाला कोणताही सपोर्ट लागला तर मी तो प्रोव्हाइड करू शकतोय. तुम्ही फायर्स सोबत हे अकाउंट काढू शकताय. झिरोदा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग साठी, सगळ्यात नंबर 1चा आहे. तर त्यामध्ये पण तुम्ही अकाउंट ओपन करू शकताय आणि तुमचं इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग जर्नी सुरू करू शकताय. आपला हा व्हिडिओ सिरीजचा मेन मोटिव्ह ट्रेडिंग. मी स्वतः एक ट्रेडर आहे, इंट्राडे शॉर्ट टर्म ट्रेडर. मी या व्हिडिओ सिरीज मधून तेच जास्तीत जास्त कंटेंट त्याचा असणार आहे. तर स्टॉक कसं बाय करायचं याचे एखाद दुसरे व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवेन. तर सगळ्यात आधी या इन्व्हेस्टिंग जर्नी सुरू करायला, ट्रेडिंग जर्नी सुरू करायला आपल्याला डीमॅट अकाउंट लागणार आहे. तर ते तुम्ही काढून घ्या. तर फक्त पॅन कार्ड, आधार कार्डला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि एक ईमेल ॲड्रेस, या 4च गोष्टी बास होतात. जर तुम्हाला कुठं काही शंका वाटली, डीमॅट अकाउंट काढताना मदत पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामला मेसेज करू शकताय. मी तुम्हाला हेल्प करेन. चालेल, आताचा व्हिडिओ इथेच थांबूया. लवकर भेटूया. तुम्ही पण लवकर तुमचा डीमॅट अकाउंट काढून घ्या.